धन्यवाद। तर हा प्रशांत कोरटकर नेमका आहे कुठे याच्या शोधासाठी आता कोल्हापुरातनं पोलीस नागपुरात आलेले आहेत। नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर नागपुरात शोध घेतला जाईल। मात्र आता जी न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून माहिती मिळते प्रशांत कोरटकर आपल्या एका साथीदारासोबत मित्रासोबत मध्य प्रदेशातल्या इंदोर येथे गेलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। याच संदर्भात अधिक बोलूयात। आमचे नागपुरातनं प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, आत्ताच आपण बघितलं कोल्हापुरातनं पोलीस नागपुरात आलेत, मात्र आता माहिती काहीतरी वेगळीच मिळते। काय सगळ्याचे अपडेट? अगदी खरं आहे की कोल्हापूरचं पोलीस पथक जे आहे ते नागपूरला दाखल झालेलं आहे। मात्र आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार प्रशांत कोरटकर आपल्या सहकार्यासह इंदोरला गेलेले आहेत। ते सुरुवातीला त्यांनी इंदोरला जाण्यासाठी विमानाची तिकीट काढली होती, मात्र विमानाच्या तिकीटमुळे जे आहे ते पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता होती। त्यामुळे ते एका खासगी कारने जे आहेत ते इंदोरला गेलेले आहेत। इंदोरमधल्या अनेक व्यापाऱ्यांसोबत जे आहेत त्यांचे संबंध आहेत आणि त्या व्यापाऱ्यांच्या संबंधासोबतच जे आहे ते इंदोर इथं गेलेलं आहे। कारण इंदोरला असल्यामुळे राज्य दुसरं आहे, त्यामुळे महाराष्ट्र किंवा नागपूर पोलीस असेल किंवा कोल्हापूर पोलीस असेल हे त्यांना अटक करू शकत नाही याची त्यांना जाणीव होती। त्यामुळे प्रशांत कोरटकर यांनी जे आहे ते सेफ ठिकाण म्हणून इंदोरची निवड केलेली आणि ते आपल्या सहकार्यासह जे आहे ते परवा रात्री जे आहे ते इंदोरला गेल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मात्र कोल्हापूरमध्ये या सगळ्या संदर्भातला गुन्हा दाखल झाल्यामुळे कोल्हापूर पोलिसांचं पथक आता इथं पोहोचलेलं आपण पाहतोय की या पथकाकडून जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्या घराची जी आहे ती चाचपणी केलेली जात आहे। कारण प्रशांत कोरटकर हे इंदोरला असल्याची जरी माहिती असली तरी ते नागपूरवरून कशाने गेले आणि काय गेले या सगळ्या दृष्टीने तपास होणं देखील जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे। आणि त्यामुळे जे आहे ते प्रशांत कोरटकर हे इंदोरला जाण्यामध्ये यशस्वी झाल्याचं आता जे आहे ते समोर येत आहे। आता कोल्हापूरच्या पोलिसांची या तपास पथकाची काय भूमिका असेल हे जाणून घेण्याचा जो आहे तो आपण त्यांच्याकडून प्रयत्न करू। मात्र ज्यावेळी हे पथक इथं दाखल झालं त्यावेळी त्यांनी त्याच्या घराची जी आहे ती चारही बाजूनी पाहणी केलेली आहे। प्रशांत कोरटकर यांचा परिवार कुठे आहे या संदर्भात देखील जी आहे ती माहिती घेतली जाणार आहे। आणि विशेष म्हणजे या पथकाकडून जे आहे ते नागपूरच्या सायबर पोलिसांकडून प्रशांत कोरटकर यांचं लोकेशन काय हे ट्रेस करण्याचा प्रयत्न जो आहे तो या पथकाकडून जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे आजच्या या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहे। कोल्हापूरच्या पथकाकडून जे आहे ते पुढच्या काही तासांमध्ये प्रशांत कोरटकर याला अटक करू असा विश्वास व्यक्त केला जातोय। सर, तुम्ही कोल्हापूरवरून इथं आलेले आहेत, तुमच्याकडे आता काय माहिती आहे? कारण न्यूज 18 लोकमतला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार प्रशांत कोरटकर हे सध्या इंदोरमध्ये आहे। या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, सध्या माझ्याकडे तर काही त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे। बरं, मग आता तुम्ही कसा तपास करणार आहात? नागपूरमध्ये तुम्ही आता घराची देखील पाहणी केलेली आहे। चालू आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि आम्ही सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। पण तुम्हाला काही बेसिक माहिती मिळालेली आहे का की काय नेमकं कुठं आहात ते? नाही, अजून काही माहिती भेटलेली नाही, ते कुठं आहेत वगैरे काय माहिती मिळताच आम्ही त्यांना ताब्यात घेणार आहोत। सर, एक प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय की ती ऑडिओ क्लिप आहे ती याच प्रशांत कोरटकरची आहे का? या सगळ्या बाबतीत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? आता ह्याच्याबद्दल तर मी आता तरी मी काही सांगू शकत नाही। जोपर्यंत त्यांचे सॅम्पल वगैरे आम्ही घेत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती काही स्पष्ट मी बोलणार नाही। मग सर, तुम्ही आज फक्त सॅम्पल घेणार आहे की कोरटकर यांना अटक देखील करणार आहे? त्यांना चौकशी काय आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय आम्हाला सॅम्पल घेता येणार नाही। सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता नागपूरला पोहोचलेला आहे, मात्र प्रशांत कोरटकर जर इंदोरला गेले असेल तर नागपूर पोलिसांनी त्यांना का अटक केली नाही? नागपूर पोलीस त्यांचा बचाव करता असा देखील एक सवाल उपस्थित काही नाही, नागपूर पोलीस पूर्णपणे सहकार्य करत आहेत, आम्हाला तपासामध्ये मदत करत आहेत। मग आज दिवसभर तुमची काय भूमिका असेल सर? तुम्ही वेगवेगळे टीम गठीत करून नागपूर पोलिसांच्या मदतीने शोध घेणार? हो, शोध घेणार त्यांचा। कुठल्या पद्धतीने शोध? तुम्हाला काही आतापर्यंत माहिती मिळते ते कुठे गेले असेल, काय असेल? नाही, त्याचाच तपास चालू आहे, माहिती मिळाल्यानंतर आम्ही घेणार आहोत। सर, या सगळ्या बाबतीत तुमच्यावर काही राजकीय दबाव आहे का? कारण तुमच्या अनेक काही नाही, राजकीय दबाव वगैरे काही नाही। पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांचे संबंध असल्याचं अनेक फोटोंमधून उघड होत आहे। त्यामुळे पोलीस म्हणजे तुमच्यावर अधिकाऱ्यांकडून वगैरे काही दबाव? नाही, आमच्यावर कोणाचा दबाव नाही आहे। नक्कीच आपण पाहतोय की कोल्हापूरच्या पथकाकडून जे आहे ते आता या सगळ्या घराची जी आहे ती तपासणी झालेली आहे। आज दिवसभर जे आहे ते नागपूर सायबर पोलिसांकडून मदत घेऊन जे आहे ते त्यांचा तपास केला जाणार आहे। कुठलाही राजकीय दबाव नाही आहे किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांचा दबाव नसल्याचं या पथकाकडून स्पष्ट केलेलं आहे। मात्र पुढच्या काही तासांमध्ये कोरटकरला आम्ही पकडू असा विश्वास जो आहे तो या पथकाकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता इथून पुढं या सगळ्या तपासाची चक्र कशा बाजूनी जातात, प्रशांत कोरटकर अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशस्वी होतात का, या सगळ्या गोष्टींवर जे आहे ते आज
नेमकं दिवसभर काय होणार आहे हे स्पष्ट होईल. मात्र प्रशांत कोरटकर या क्षणाला आपल्या सहकार्यासह इंदोरला आहे आणि ही माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे. त्यामुळं आता प्रशांत कोरटकर जर इंदोरला असेल तर कोल्हापूर आणि नागपूर या दोन्ही पोलिसांसमोर जे आहे ते कोरटकरला इंदोरमधून अटक करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. बरं उदय, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशांत कोरटकरचं जे घर आहे जिथे आता संपूर्ण पोलिसांची टीम आहे, बरं तिथे त्याच्या परिवारामध्ये कोण कोण आहे, ते सगळेच फरार आहेत का? नक्कीच प्रशांत कोरटकर फरार झाल्यानंतर त्याच्या परिवारातील सदस्य देखील सुरक्षित स्थळी गेल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. कारण गेली 2 दिवस या घराबाहेर जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त आहे. सशस्त्र पोलीस आहेत, महिला कॉन्स्टेबल आहेत, PSI दर्जाचे अधिकारी आहेत आणि हा बंदोबस्त असल्यामुळे 2 दिवसाआधीच जे आहे ते प्रशांत कोरटकर यांना सुगावा लागला होता की त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकतं, पथक येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून जे आहे ते आपल्या परिवाराला देखील सुरक्षित स्थळी हलविलेलं आणि जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार प्रशांत कोरटकर आपल्या परिवाराच्या देखील संपर्कात नाही आहे. कारण त्यांना ही भीती आहे की जर ते परिवाराच्या बरं उदय, संपर्कात आले तर थोडंसं थांबवते.